नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण क्लास 7 च्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे। आज लेक्चर नंबर 3 या ठिकाणी आपण बघत आहोत। लेसन आहे आपला पेरिमीटर अँड एरिया। ठीक आहे, जर तुम्हाला या आधीचे लेक्चर्स बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 7 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण आपल्या चॅनल वरती म्हणजे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये अपलोड केलेली आहे प्लेलिस्ट वाइज, ते तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर आजचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 46 आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय दिलेला आहे बघा। A page of a calendar is 45 meter long, 45 centimeter long दिलेला आहे and 26 meter wide दिलेला आहे। What is its area? ठीक आहे, शक्यतो बुक्स तुम्ही रेफर करा जेणेकरून ज्या वेळेला मी क्वेश्चन्स रीड करत असेल त्यावेळेला तुम्हाला तो क्वेश्चन इझिली अंडरस्टँड होईल। ठीक आहे, आता या ठिकाणी कॅलेंडर दिलेला आहे पण आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ दिलेली आहे। लेंथ किती दिलेली आहे कॅलेंडरची तर 45 सेंटीमीटर दिलेली आहे आणि ब्रेड्थ, ब्रॉड म्हणजे काय असतं तर ब्रेड्थ असते आणि ती किती दिलेली आहे 26 सेंटीमीटर दिलेली आहे, बरोबर आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे तर एरिया फाइंड आउट करायचा आहे, म्हणून एरिया इज इक्वल्स टू काय असणार आहे या ठिकाणी तर लेंथ इंटू ब्रेड्थ। लेंथ किती आहे आपली 45 इंटू 26। आता हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपण रफ वर्क मध्ये करून घेऊ, म्हणजे 45 इंटू 26। ठीक आहे, 5 6 जा 30 म्हणून इथं 0 इथं आले, 6 4 जा 24, 24 प्लस 3 27 0 आला, बरोबर आहे। 5 2 जा 10 इथं आले 0 कॅरी ओव्हर, 4 2 जा 8 प्लस 1 9 इथं 0 7 आणि इथं आले 11, म्हणजे जो आपला एरिया असणार आहे तो किती आहे 1170 स्क्वेअर सेंटीमीटर, हे आहे त्याचं युनिट। ठीक आहे, हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन। सेकंड क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, व्हॉट इज द एरिया ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय फाइंड करायचंय बघा। सेकंड क्वेश्चन बघतोय आपण, काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करायचा आहे आणि गिवन काय दिलेलं आहे आपल्याला विथ बेस, बेस काय दिलेला आहे या ठिकाणी तर 4.8 सेमी दिलेला आहे अँड हाईट जी आहे ती किती दिलेली आहे या ठिकाणी तर 3.6 सेंटीमीटर दिलेली आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय तर जो एरिया ऑफ अ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी आपल्याला काय करायचंय यूज करायचा आहे। देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल काय असणार आहे तर 1/2 इंटू बेस इंटू हाईट। आता इथं बघा 1/2 बेस किती आहे, बेस म्हणजे खालचा म्हणजे जो भाग खालचा भाग असतो तो, हे म्हणजे बेस किती दिलेला इथं 4.8 दिलेला आहे आणि हाईट जी आहे ती दिलेली आहे 3.6 सेंटीमीटर दिलेली आहे, बरोबर आहे। म्हणून इथे लिहिलंय आपण 4.8 इंटू 3.6। ठीक आहे, आता जर तुम्हाला डेसिमल पॉइंट्स असतील आणि डिवाइड करायला अवघड जात असेल तर ते डिवायडेशन कसं करायचं याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता। ठीक आहे, या ठिकाणी बघा 2 1 जा 2 2 जा 2 4 जा आणि इथं आले पॉइंट, म्हणजे काय आले बघा 2.4 इंटू 3.6। आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे, आपण इथं काय करतोय रफ वर्क करतोय, म्हणजे इथं बघा 36 इंटू 24। पहिल्यांदा पॉइंट्स नाही लिहिले तरीही चालतात, नंतर तुम्ही पॉइंट्स देऊ शकता। 6 4 जा 24, 4 3 जा 12, 12 प्लस 2 14 0। नेक्स्ट 6 2 जा 12 कॅरी ओव्हर, 3 2 जा 6 प्लस 1 7। इथं ऍडिशन करतो आपण 4 6 आणि 8, म्हणजे काय आले बघा 864 आले। पण आता डिजिट बघा 1 आणि 2 डिजिट्स आहेत, म्हणजे पाठीमागून 2 डिजिटला पॉईंट देणार आहे, म्हणजे 1 2 पॉईंट्स कुठं आलेला आहे आपला या ठिकाणी आलेला आहे आणि इथं
युनिट असणार आहे आपलं स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणून एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल्स टू 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. हे काय असणार आहे, आन्सर असणार आहे. आता थर्ड वन क्वेश्चन आपण बघूया. त्यासाठी क्वेश्चन्स रीड करून घेऊया. फर्स्ट, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ अ लँड 75.5 मीटर लॉंग. ठीक आहे, एक काय आहे, रेक्टँग्युलर प्लॉट आहे लँडचा आणि त्याची जी लेंथ आहे ती दिलेली आहे आपल्याला. थर्ड वन क्वेश्चन बघतोय, काय दिलेली आहे, लेंथ इज इक्वल्स टू 75.5 मीटर दिलेली आहे, बरोबर आहे. अँड ब्रॉड 30.5 मीटर. ब्रॉड मीन्स काय असणार आहे आपली, तर ब्रेड्थ किंवा ब्रॉड असंही म्हणू शकतो. किती दिलेली आहे आपल्याला, तर 30.5 मीटर इतकी दिलेली आहे. पण पुढे क्वेश्चन काय विचारलेलं आहे बघा, ऍट द रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. म्हणजे एका स्क्वेअर मीटरला 1000 रुपीज जर लागत असतील तर त्या पूर्ण जो लँड आहे त्याच्या एरियासाठी लागणारे पैसे किती असणार आहेत हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल बघा, एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट इज इक्वल्स टू लेंथ इंटू काय असणार आहे या ठिकाणी, ब्रेड्थ असणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय आले बघा इथं 75.5 इंटू 30. आता काय करणार आहे आपण, तर 75.5 इंटू 30.5 हा जो नंबर आहे त्या दोघांची फर्स्ट आपण काय करून घेणार आहे, मल्टिप्लिकेशन करणार आहे. ही मल्टिप्लिकेशन आपण रफ वर्क मध्ये करून घेऊया. इथे बघा 75.5 इंटू 30.5 आहे, बरोबर आहे. 5 ने मल्टिप्लाय केलं, 5 5 जा 25, 2 आले, 5 5 जा 25 प्लस 2 27, 5 7 जा 35 प्लस 2 37, 0 0 0 का तर 0 ने मल्टिप्लाय, 2 0 दिले. आता 3 ने मल्टिप्लाय केले, 3 5 जा 15 कॅरी ओव्हर, 3 5 जा 15 प्लस 1 16, परत एक कॅरी, 3 7 जा 21 प्लस 1 22. ठीक आहे, ऍडिशन केली, इथं आले 5, इथं 7 आले, इथं 12 आले, इथं 10 आले, इथं 3 आणि इथं आले 2. आता डिजिट पॉइंट्स कुठे द्यायचे बघा, इथं 1 आणि हे 2 आहे, म्हणजे 1 2 म्हणजे पॉइंट पाठीमागून काउंट केले तर 1 आणि 2 या ठिकाणी पॉइंट्स आला. म्हणजे एरिया जो आहे प्लॉटिंगचा तो किती आलेला आहे आपल्याला, 2302.75 इतका काय आलेला आहे, एरिया आलेला आहे. आता पुढे जो क्वेश्चन दिले आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर 1 स्क्वेअर सेंटीमीटरला आपल्याला 1000 रुपीज लागतात. तर हा जो एरिया आहे त्यासाठी आपल्याला किती रुपीज लागतील हे आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट इज काय असणार आहे बघा, तर 2302.75 इंटू 1000. ठीक आहे, का 1000 ने मल्टिप्लाय केलं, तर बघा एका वस्तूची किंमत जर 5 रुपये असेल आणि अशा आपल्याला 10 वस्तू घ्यायच्या असतील तर आपण काय करतो, तर 10 इंटू 5 करतो. त्याच पद्धतीत स्क्वेअर मीटर जे आहे त्यासाठी आपल्याला किती लागतात, तर 1000 रुपीज लागतात. तर हा जो टोटल एरिया आहे त्याचं फाइंड करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं, तर 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, मग 1000 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी बघा 230275 आणि इथं 1 2 3 0 झाल्या, बरोबर आहे. पण पॉइंट कुठं आहे बघा, तर पाठीमागून 2 डिजिट नंतर आहे, म्हणजे 1 2 म्हणजे इथं आला पॉइंट आपला. म्हणजेच आन्सर काय असणार आहे आपलं 230275 आणि 0 आणि पॉइंट नंतरचे जे 2 झिरोज आहेत ते आपण देत नाही. ठीक आहे, म्हणजेच आपली जी अमाऊंट आहे ती किती असणार आहे बघा, 23,02,750 रुपीज इतकी अमाऊंट आपल्याला काय लागणार आहे, या जो एरिया आहे त्या प्लॉटिंगची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, हा होता आपला थर्ड क्वेश्चन. फोर्थ वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत आणि फोर्थ वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, अ रेक्टँग्युलर हॉल इज अ 12 मीटर लॉंग अँड 6 मीटर ब्रॉड. इट्स अ फ्लोरिंग इज टू बी मेड ऑफ अ स्क्वेअर टाइल्स ऑफ 30 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे काय सांगितलेलं आहे, एक रेक्टँग्युलर हॉल दिलेला आहे आणि त्याची लेंथ आणि ब्रेड्थ दिलेली आहे, बरोबर आहे. पण त्यामध्ये काय केलेलं आहे, तर स्क्वेअर शेप जे असतात त्या टाइल्स त्या ठिकाणी बसवलेले आहेत. आता या बघा, तर 30 सेंटीमीटरची एक साइड असलेली टाइल बसवलेली आहे. तर पुढे काय विचारलेलं आहे बघा आपल्याला, तर हाऊ मेनी टाइल्स विल फिट इन द एंटायर हॉल. मग जर 30 सेंटीमीटर लेंथ असणारी एक टाइल
अशा किती टाइल्स त्या हॉलमध्ये लागतील हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. आणि अजूनही प्रश्न विचारलेला आहे. पुढे प्रश्न काय आहे बघा. हाऊ मेनी वुड बी रिक्वायर्ड इफ टाइल्स ऑफ अ साइड 15 सेंटीमीटर वेर यूज. आणि जर टाइलची जी लेंथ आहे जर 15 सेंटीमीटर असेल तर 15 सेंटीमीटरच्या टाइल्स किती बसवाव्या लागतील हेही आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट आपल्याला काय करायचंय बघा. तर आपल्याला काय दिलेलं आहे, लेंथ दिलेली आहे. बरोबर आहे. फोर्थ वन क्वेश्चन बघतोय. लेंथ इज इक्वल्स टू किती दिलेली आहे, 12 मीटर. अँड ब्रेथ किती दिलेली आहे रेक्टँग्युलर हॉलची, तर 6 मीटर दिलेली आहे. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल, एरिया ऑफ रेक्टँग्युलर हॉल काय असतो, लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती आहे आपली 12 इंटू 6 म्हणजे मल्टिप्लिकेशन केली, 6 2 जा 12, 6 1 जा 6 प्लस 1 72 झाले. बरोबर आहे. मीटर होते त्यामुळे इथे येणारे आपले स्क्वेअर मीटर झाले. बरोबर आहे. आता टाइल्स. ठीक आहे. आता साइड ऑफ अ टाइल्स किती दिलेली आहे बघा. साइड ऑफ अ टाइल किती दिलेली आहे आपल्याला, फर्स्ट जी आहे ती दिलेली आहे आपल्याला 30 सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. आता या ठिकाणी बघा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये आलेले आहे आणि टाइलची जी लेंथ आहे ती सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा, तर मीटरचं जे कन्व्हर्जन आहे ते सेंटीमीटर मध्ये करायचं झालं तर आपण काय करतो, तर 100 नी मल्टिप्लाय करतो. का, 1 मीटर इज इक्वल्स टू किती असतात, तर 100 सेंटीमीटर असतात. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी किती झाले, 1200 काय आलेले आहेत, सेंटीमीटर. बरोबर आहे. इथं 6 1 6 म्हणजे 600 सेंटीमीटर. बरोबर आहे. इथल्याही लेंथ आपण काय करू, चेंज करून घेऊ. म्हणजे इथं आले आपले 1200 इंटू 600 म्हणजेच बघा 12 6 जा 72 आले आणि हे किती झिरोज आहेत आपले, 4 झिरोज. म्हणजे इथं आले स्क्वेअर सेंटीमीटर. मग असे आपण काय दिलं होतं, मीटरचं युनिट दिलं होतं. बरोबर आहे. आता कन्व्हर्जन आपण सेंटीमीटर मध्ये केलेलं आहे त्यामुळे इथं काय दिलेलं आहे, स्क्वेअर सेंटीमीटर हे युनिट दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे बघा 30 सेंटीमीटर हे का काय आहे, फरशीची लेंथ आहे म्हणजे बाजू आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, तर एरिया ऑफ टाइल काय असणार आहे या ठिकाणी, तर 30 इंटू 30 म्हणजे साइड इंटू साइड, 3 3 जा 9 आणि इथं 2 झिरो झाली. बरोबर आहे. हा काय झाला, एरिया ऑफ अ टाइल. बरोबर आहे. देन आपल्याला पुढे फाइंड काय करायचंय, तर पुढचा क्वेश्चन काय विचारलाय, हाऊ मेनी टाइल्स विल फिट इन एंटायर हॉल. ठीक आहे. देन टाइल्स फिट इन एंटायर हॉल when साइड इज किती होती आपली 30 सेंटीमीटर. तर काय करावं लागतं अशा वेळेला, तर एरिया ऑफ हॉल अपॉन एरिया ऑफ काय असणार आहे आपला टाइल. म्हणजे ज्या वेळेला एरिया दिलेला असतो हॉलचा त्याला आपण काय करणार आहे, तर एका फरशीच्या एरियानी काय करणार आहे, त्याला डिवाइड करणार आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ टाइल किती लागणार आहे हे आपल्याला कळेल. म्हणजेच बघा एरिया ऑफ हॉल किती आला होता बघा आपला, तर 7,20,000 इतका होता. बरोबर आहे. अँड अपॉन एरिया ऑफ टाइल्स किती होते इथं, तर 900 होते. बरोबर आहे. इथं आला आपला आडवा भागाकार. आणि आडवा भागाकार जर तुम्हाला अजूनही जमत नसेल तर तो सिंपल मेथडनी कसा करायचा त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. इथे बघा 9 8 जा किती झाले 72 आणि हे 2 0 म्हणजे किती टाइल्स लागतील तिथे आपल्याला 800 टाइल्स लागणार आहेत. ठीक आहे. आता आपल्याला पुढे क्वेश्चन काय विचारला होता, इफ टाइल्स साइड इज अ 15 सेंटीमीटर. बरोबर आहे. जर टाइलची साइड किती दिलेली आहे, when टाइल साइड इज किती दिलेली आहे आपल्याला, तर 15 सेंटीमीटर दिलेले. म्हणजे तिथे पण आपण काय करणार आहे, एरिया ऑफ टाइल काढून घेणार आहे. किती असणार आहे एरिया ऑफ टाइल्स, किती असणार आहे आपला, तर 15 इंटू 15 म्हणजेच किती झाले बघा 225 स्क्वेअर सेंटीमीटर असणार आहे. बरोबर आहे. नंबर ऑफ टाइल्स किती असणार आहेत, नंबर ऑफ टाइल्स काय असणार आहेत बघा, एरिया ऑफ अ हॉल अपॉन एरिया ऑफ काय असणार आहे, टाइल. ठीक आहे. एरिया ऑफ हॉल म्हणजे एरिया तोच असणार आहे आपला जो आहे 7,20,000 अपॉन
225 आणि इथं बघा आपल्याला काय करायला लागेल, आता डिवाइड करायला लागेल आडवा भागाकार पद्धतीनं, बरोबर आहे. आता आडवा भागाकार पद्धतीनं डिवाइड केलं तर या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी 25 ने डिवाइड होईल आपल्याला डायरेक्टली, त्यामुळे इथं बघा 25 9 जा किती होतात तर आपले 225 आले, बरोबर आहे. आणि वरती बघा 25 2 जा किती होतात तर 50 होतात, बरोबर आहे. 72 मधून 50 गेले 220 राहिले. 220 आहे का, नाही आहे. 25 8 जा किती झाले 200 झाले, बरोबर आहे. आता 20 राहिले परत इथं, परत एकदा 25 8 जा किती झाले आपले 100 200. 25 8 जा 200 आणि परत आपले किती राहिले 2 झिरोज राहिले, म्हणजे नंबर काय राहिला 28800 अपॉन 9. इथं बघा 9 3 जा 27 1 राहिले, 9 2 जा 18 आणि 2 झिरोज, म्हणजे 3200 इतक्या टाइल्स आपल्याला किती सेंटीमीटरच्या लागणार आहेत, 15 सेंटीमीटर साईड असलेल्या टाइल्स लागणार आहेत. हा होता आपला 4th क्वेश्चन. आता आपण बघतोय 5th क्वेश्चन. 5th क्वेश्चन आपण बघणार आहे, पण त्यासाठी जी लागणारी डायग्राम आहे ती या ठिकाणी आपण ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन काय आहे तो रीड करून घेऊया. Find the perimeter and area of a garden with measure as shown in the figure along side असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे ही जर फिगरचं ऑब्झर्वेशन केलं आपण तर या ठिकाणी बघा 1 1 लाईन या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. आता या लाईनचा अर्थ काय होतो तर जेवढा इथली जे आहे 13 मीटर मध्ये दिलेलं आहे ऍक्च्युअली, म्हणजे ही जी साईड 13 मीटर आहे त्याच पद्धतीने ह्या बाकीच्या सगळ्या साईड्स ज्या आहेत त्या किती आहेत तर 13 सेंटीमीटर आहेत. ठीक आहे, म्हणजेच 5th क्वेश्चन लेट साइड इज इक्वल्स टू 13 मीटर दिलेले, बरोबर आहे. म्हणून पेरीमीटर इज इक्वल्स टू काय करणार आहे आपण बघा, तर नंबर ऑफ साइड्स किती आहेत ते फर्स्ट आपण काढून घेऊया. इथं बघा आता साइड्स किती झाल्या ते बघूया आपण. इथं बघा ह्या 3 साइड्स आहेत, ह्या 3 साइड्स आहेत, या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 3, म्हणजे 3 3 3 3 अशा टोटल किती झाल्या 3 4 जा 12. ओके, म्हणजे टोटल साइड्स किती आहेत या ठिकाणी 12 आहेत. म्हणून पेरीमीटर इज इक्वल्स टू काय असणार आहे 12 इंटू साइड्स किती आहेत आपल्या 13 आहेत. म्हणजेच बघा 13 2 जा 26, 13 1 जा 13 आणि हे 2 म्हणजेच किती झाले आपले 15 झाले, बरोबर आहे. मीटर हे आपले काय झालेले आहे याची पेरीमीटर आलेली आहे, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर एरिया ऑफ फिगर. आता या ठिकाणी बघा आपण एक काम करू शकतो, आपण डॉटेड लाईन काढून काय तयार केले इथं स्क्वेअर तयार केले, बरोबर आहे. आता स्क्वेअर किती तयार झाले बघा इथं 1 2 3 4 आणि इथं झाले 5 स्क्वेअर्स या ठिकाणी झालेले आहेत, बरोबर आहे. आता आपण काय करू शकतो तर स्क्वेअर म्हणजे फर्स्ट आपण काय करूया एका स्क्वेअरचा एरिया फाइंड करून घेऊया. मग त्यासाठी काय करायला लागेल एरिया ऑफ स्क्वेअर काय असणार आहे आपला 13 इंटू 13 म्हणजे 169 स्क्वेअर सेंटीमीटर झाला, बरोबर आहे. पण हा एका स्क्वेअरचा झाला, असे किती स्क्वेअर्स आहेत आपल्याकडे तर 5 स्क्वेअर आहेत. म्हणून इथं काय करणार आहे आपण 5 इंटू 169 करणार आहे. 5 9 जा म्हणजे रफ वर्क मध्ये मल्टिप्लिकेशन करून घ्या तुम्हाला जर आडवा भागाकार जमत नसेल तर. 9 5 जा 45 4 आले, 9 5 6 जा 30 30 प्लस 4 34 आले, 5 1 जा 5 प्लस 3 8 म्हणजेच 845 स्क्वेअर मीटर इतका काय असणार आहे त्याचा एरिया असणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ आपला या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 47 बघणार आहोत. तर थँक्यू.